श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत कोमल केळकर यांनी लिहिलेला ललितबंध. विषय आहे सत्याचा स्वीकार. काही दिवसांपूर्वी माझी एक मैत्रीण भेटली. बोलता बोलता तिनं सहजच वडिलांच्या अचानक उद्भवलेल्या गंभीर आजाराबद्दल सांगितलं. ते सांगताना ज्या शांतपणे मनाला थोपवत ती सांगत होती त्यावरून तिच्या मनात काय उलघाल चालली आहे हे कळत होतं. आपण सवयीनुसार समोरच्या व्यक्तीच्या कुठल्याही गोष्टीची पटकन स्वतःबरोबर तुलना करतो. तशीच माझी ही तुलना सुरू झाली. आपल्या आधीची पिढी जी आता म्हातारी होऊ घातली आहे त्यांच्यात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल आपण खरंच स्वीकारले आहेत का? तुम्हाला आठवतंय, पूर्वी टीव्हीवर लहान मुलांकरता ही-मॅन नावाचा एक कार्यक्रम असायचा. त्यातला हिरो वेगवेगळे पराक्रम करून शत्रूवर विजय मिळवायचा. ते बघताना खूप मजा यायची. पण क्वचित कधीतरी हिरो जखमी व्हायचा त्यावेळी मात्र त्या दिवशीचा भाग बघताना खूप कंटाळा यायचा, कसंसंच वाटायचं. असं वाटायचं की उद्या तरी हा हिरो पटकन बरा होऊन नेहमीसारखा छान हसरा खेळता शूरवीर होऊ दे. आत्तासुद्धा इतक्या वर्षानंतर हीच भावना आहे. फक्त आता ही भावना खऱ्या आयुष्यातल्या ही मॅनबद्दल अर्थात आपल्या वडिलांबद्दल आहे. त्यांचं वय वाढत चाललंय हे दिसतंय, पण लहानपणापासून त्यांची जी छबी आपल्या मनात साठवलेली आहे ती अजूनही बदललेली नाहीये. लहानपणापासून आपल्या सगळ्या गोष्टी हक्कानं सांगण्याचं, कुठलीही अडचण आली की ती सोडवण्यासाठी जाण्याचं, आपल्या प्रत्येक गोष्टीला मनातला विरोध बाजूला ठेवून कायम पाठिंबा मिळवण्याचं, आपल्या मुलांनाही बिनधास्त ज्यांच्याकडे सोपवून बाहेर जाऊ शकतो असं हक्काचं ठिकाण म्हणजे बाबा. प्रत्येक मुलीच्या मनातला एक हळवा कोपरा. प्रत्येक मुलीला, मग ती वयानं कितीही मोठी झाली तरी कायम हवी हवीशी वाटणारी तिच्या हक्काची सोबत म्हणजे तिचे बाबा. आपल्या वडिलांमधील वयानुसार होणारे बदल खरं तर लेकीला दिसत असतात, पण स्वीकारणं कठीण जातं. यामुळंच घरात कधी वादविवाद होतात, कधी अबोला धरला जातो, तर कधी विनाकारण त्यांच्यावर रागावलं जातं. या सगळ्या प्रकरणानंतर ती त्यांच्याशी अशा प्रकारे वागण्याकरता स्वतःला दोषी ठरवत मनामध्ये कुढत राहते. काहीही करून तिला हे सगळं पूर्ववत करायचंय आणि त्यासाठी ती वाटेल ते करायला तयार आहे. पण जे करायला हवं ते मात्र करणं तिला अजूनही जमत नाही, आणि ते म्हणजे ही मॅनमध्ये वयानुसार होणाऱ्या बदलांचा स्वीकार. हा स्वीकार झाला तर गोष्टी खूप सुलभ होतील. वडिलांना त्यांच्या वयाच्या या टप्प्यावर समजून घेणं तिच्यासाठी समाधान मिळण्यासारखं असेल, आणि यामुळंच तिच्या वडिलांनाही स्वतःमधले बदल स्वीकारण्यासाठी मदत होईल. गोष्टी खूप सोप्या पद्धतीनं हाताळता येतील. म्हटलं तर हा विषय खूप साधा सरळ आहे. तुम्ही म्हणाल यात एवढा बाऊ करण्यासारखं काय वगैरे वगैरे, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. बाबांची ही लेक या सगळ्या प्रक्रियेत अनुभव घेत शहाणी होत हळूहळू त्या सत्याचा स्वीकार करेल की आता आपल्या दोघांच्या परस्परातील भूमिका बदलल्या आहेत, आणि आता तिला तिच्याच बाबांचा आदर्श समोर ठेवून ते जसं प्रेमानं, शांतपणे, संयमानं तिच्याशी वागत होते तसंच तिनं त्यांच्याशी वागून ही मॅनची मुलगी असल्याचं समाधान त्यांना मिळवून द्यायचंय. कार्य थोडं कठीण आहे, पण ती तिच्या वडिलांसाठी हे नक्की करेल. थोड़ा है, थोड़े की जरूरत है. जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है. सत्याचा स्वीकार. कोमल केळकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा. निर्मिती सहाय्य पूर्वा राणे आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.